सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले, पांडवांचे सर्व काही स्थिर स्थावर झाल्यानंतर कृष्ण पुन्हा द्वारकेस परतण्यासाठी निघाले. त्यावेळेस कुंतीने श्रीकृष्णांचा रथ अडवला आणि ती मनापासून विनवणी करू लागली की आपण या ठिकाणावरून जाऊ नये. त्यानंतर कुंती भगवंताला म्हणते की मी आपल्या उपकाराची फेड कशी करू. मी आपल्याला वंदन करते, पण आम्हाला टाकून देऊ नका. आपण द्वारकेला जात आहात, पण वरदान मागण्यासाठी मी इथं आलेली आहे. ते वरदान मला देऊन आपण खुशाल द्वारकेला निघून जा. परंतु या ठिकाणी आपल्याला भागवतात असे दिसते की कुंतीने जो वर मागितला तसा वर आजपर्यंत कोणी मागितला नाही आणि यापुढे देखील मागणार नाही. कुंती म्हणाली की हे जगद्गुरू, आमच्या जीवनात प्रतिक्षण संकटे येवोत, कारण संकटाच्या वेळी आपले दर्शन निश्चित घडते आणि आपल्या स्वाधीन झाल्यावर जन्ममृत्यूचे फेरे देखील चुकतात. दुःखातच माणसाला शहाणपण येत असते. दुःखातच माणसाला देवाकडे जाण्याची इच्छा होते. म्हणून विपत्ती हीच खरी संपत्ती आहे. आमच्यावरती मोठमोठी संकटे येवोत असे वरदान कुंती मागते. श्रीकृष्ण म्हणतात की त्यावेळेस, हे आत्या, तू हे काय मागत आहेस? तुझा बुद्धिभ्रम झाला आहे की काय? आजपर्यंत दुःखाचे अनेक प्रसंग येऊन गेलेत. आता सुखाचे दिवस आले आहेत, तर तू दुःखी होण्याची इच्छा करतेस. सर्व प्रकारचा अभिमान सोडून जो दीन होत असतो तो भगवंताला आवडतो. कुंती यावेळेस श्रीकृष्णाच्या पुढे दीन झाली होती आणि ती विनवणी करून म्हणत होती की नाथ, मी जे मागत आहे तेच ठीक आहे, कारण दुःखच माझा गुरु आहे. दुःखात मनुष्य शहाणा होत असतो. ज्याला दुःखात नारायणाचे स्मरण होते ते खरे सुख. त्याला दुःख कसे काय म्हणावे, असे ती कृष्णासमोर व्यक्त करू लागली. हनुमंत देखील रामचंद्रांना म्हटले होते की आपल्या ध्यानात ज्या अर्थी सीता तन्मय होती त्या अर्थी ती सुखातच आहे. ज्यावेळी आपले स्मरण होत नाही तीच खरी विपत्ती होय. आणि कुंतीने तर साक्षात भगवंतासमोर मागितले होते की संकटे माझ्यावर अशी कोसळत की जेणेकरून आपल्या चरणांचा आश्रय घेण्याची इच्छा माझ्या मनातील कधी तृप्तच होऊ नये. 4 प्रकारच्या मदांनी माणूस उद्मत्त असतो. एक विद्यामद, दुसरा तारुण्यमद, द्रव्यमद आणि अधिकारमद. या 4 प्रकारच्या मदांमुळे माणूस देवाला विसरतो. आपल्या रडणाऱ्या मुलाला टाळी वाजवून रंजविणारा प्रोफेसर त्यावेळी हे विसरतो की मी एक विद्वान प्रोफेसर आहे, पण त्याच प्रोफेसराला कीर्तनात टाळी वाजवण्याची लाज वाटते. सुशिक्षित लोकांना भजन आणि कीर्तन करणे हे लज्जादायक वाटते. मग यापेक्षा मोठे पाप ते कोणते? भगवान सर्व काही करतात, पण वैष्णवाला कधीच नाराज करत नाही. कुंतीच्या मनाचा भाव जाणून भगवान परत आले. कुंतीच्या महालात गेले. तिला अतिशय आनंद झाला. अर्जुनही तेथे आला. तो आपल्या आईला म्हणाला, कृष्ण माझा सखा आहे म्हणून तो माझ्यासाठी परत आलेला आहे. तर कुंती म्हणाली, रस्ता अडवून मी विनवणी केली म्हणून भगवंत परत आले. द्रौपदी म्हणाली, कृष्णाचे बोट कापले होते तेव्हा मी माझी साडी फाडून त्याच्या बोटाला चिंदी बांधली होती म्हणून कृष्ण परत आले आहे. सुभद्रा म्हणाली, तुमच्यासारखी मी मानलेली नाही तर सख्खी बहीण आहे म्हणून ते परत आले. मला भेटायला आले असता मी काही बोलू शकले नाही म्हणून ते परत आले आहेत. अशा प्रकारे प्रत्येकजण कृष्णाच्या परत येण्याचे श्रेय स्वतःकडे घेत होता. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले की मी स्वैर संबंध मानत नाही. मी तर फक्त मनाचा प्रेम संबंध मानतो. मी तर माझ्या भीष्मांसाठी परत आलो आहे. भीष्म माझी आठवण काढत आहे, मला हाक मारत आहे. भीष्म पितामह त्यावेळी बाणांच्या शय्येवर झोपलेले होते. त्यांचा शांततेने मृत्यू व्हावा म्हणून भगवंत परत आले होते. महापुरुषांचे मृत्यू अमंगल असतात. संताचा जन्म आपल्यासारखाच सामान्य होतो, म्हणून त्यांच्या जन्मतिथीवर उत्साह सहसा साजरा केला जात नाही. पण संतांचा मृत्यू मात्र मंगलमय, पुण्यमय होत असतो, म्हणून त्यांची मृत्यूतिथी पुण्यतिथी मानली जाते. भीष्म पितामहांचा मृत्यू कसा होतो हे पाहण्यासाठी
मोठमोठे संत ऋषी मुनी त्या ठिकाणी आले होते. कृष्णाने धर्मराजाला उपदेश केला होता, परंतु त्याचे समाधान झाले नाही. म्हणून कृष्णाने धर्माला भीष्मांकडे जाण्यास सांगितले. बाणगंगेच्या किनारी भीष्माचार्य बाणशय्येवर झोपलेले होते. अतिशय वेदनेने तळमळत होते. भीष्मांनी असे ठरवलेले होते की उत्तरावस्थेत व उत्तरायणातच मला मरण यावे, आणि भीष्म इच्छामरणी होते. त्यांनी काळाला बजावले होते की मी तुझा नोकर नाही, मी श्रीकृष्णाचा सेवक आहे. भीष्म द्वारकानाथाचे ध्यान करू लागले. त्यावेळेस भगवंतांनी असे वचन दिलेले होते की मी अंतकाळी अवश्य येईन. परंतु कृष्णाचे दर्शन होत असताना प्राणत्याग करीन असे भीष्मांना वाटत होते. त्याचवेळी धर्मराज तेथे आले. भीष्म धर्मराजांना म्हणाले, कृष्ण साक्षात परमात्मा आहेत. ते तुझे निमित्त करून माझ्यासाठी येथे आले आहेत. माझा मृत्यू मंगलमय व्हावा म्हणून ते येथे आलेले आहेत. भीष्मांनी भगवंताला वचनबद्ध केले होते. कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी दुर्योधन भीष्म पितामहांना म्हणाले होते, आजोबा 8 दिवस झाले तरी तुम्ही एकाही पांडवाला मारू शकले नाही. हे ऐकून भीष्मांना आवेश चढला व ते दुर्योधनाला म्हणाले, आज रात्री 12 वाजता मी ध्यानास बसणार आहे. तेव्हा तू आपल्या राणीला आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याकडे पाठव. मी तिला अखंड सौभाग्याचे वरदान देईन. हे ऐकून कृष्णाला चिंता पडली, कारण दुर्योधनाची पत्नी भानुमती जर भीष्मांकडे गेली आणि तिला जर आशीर्वाद मिळाला तर कौरवांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, एवढी भीष्मांच्या आशीर्वादामध्ये ताकद होती. पाहूया उद्याच्या भागात भीष्म काय आशीर्वाद देतात ते.